माझी ई शाळा डिजिटल क्लासरूमचे वेळापत्रक. माझी ई शाळा हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यासाठी त्याचे योग्य नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी शाळा पातळीवर प्रत्येक डिजिटल क्लासरूमचे वेळापत्रक बनवून ते इयत्तेनुसार अंमलात आणणे गरजेचे आहे. चला तर मग बघूया वेळापत्रक बनविताना लक्षात घ्यावयाच्या महत्त्वाच्या बाबी. वेळापत्रक बनविताना लक्षात घ्यावयाच्या महत्त्वाच्या बाबी. शाळेमधील एकूण इयत्ता आणि उपलब्ध डिजिटल क्लासरूम यांचे नियोजन. वेळापत्रक बनवताना आपल्या शाळेत एकूण किती इयत्ता आहेत आणि शाळेमध्ये किती क्लासरूम डिजिटल झाले आहेत हे लक्षात घेऊन नियोजन करणे आवश्यक आहे. जसे की एखाद्या शाळेत 2 डिजिटल क्लासरूम आहेत आणि इयत्ता 1ली ते 4थी अशा 4 इयत्ता आहेत. तर डिजिटल क्लासरूम क्रमांक 1च्या वेळापत्रकामध्ये 1ली आणि 2री इयत्तेचे नियोजन करावे. डिजिटल क्लासरूम क्रमांक 2 मधील वेळापत्रकामध्ये 3री आणि 4थी या इयत्तांचे नियोजन करावे. डिजिटल लर्निंग कालावधी. एखाद्या शाळेमध्ये सर्व क्लासरूम डिजिटल झाले असल्यास संपूर्ण दिवसभर डिजिटल लर्निंगच व्हावे असे अपेक्षित नाही, तर मुलांसाठी मर्यादित स्क्रीन टाइम लक्षात घेता किती वेळ डिजिटल लर्निंगसाठी द्यावा याचा विचार वेळापत्रक तयार करताना करावा. शालेय वेळापत्रकामध्ये सर्वसाधारण 35 ते 40 मिनिटांची एक तासिका असते. डिजिटल लर्निंगचे नियोजन करताना लागोपाठ 2 तासिका एका इयत्तेसाठी दिल्यास 70 ते 80 मिनिटांमध्ये पाठातील एखादा घटक नीट समजावता येईल. एका इयत्तेसाठी यापेक्षा अधिक सलग जास्त तासिकांचे नियोजन केल्यास विद्यार्थ्यांचे अपेक्षित अध्ययन होणार नाही. विद्यार्थ्यांना कठीण वाटणाऱ्या विषयांचा समावेश. डिजिटल क्लासरूमच्या वेळापत्रकाची अंमलबजावणी करताना नियोजित इयत्तेकरिता विद्यार्थ्यांना कठीण वाटणारे विषय जसे गणित, इंग्रजी आणि विज्ञान यांचा प्रामुख्याने समावेश करावा. यामुळे विद्यार्थ्यांची या विषयांमधील रुची वाढण्यास मदत होईल. शाळेनुसार काही नमुना वेळापत्रक. वेगवेगळ्या शाळांमध्ये असणाऱ्या इयत्तांची संख्या आणि उपलब्ध डिजिटल क्लासरूमची संख्या ही वेगवेगळी असते. त्यामुळे त्या शाळेमधील व्यवस्था लक्षात घेऊन डिजिटल क्लासरूमचे वेळापत्रक तयार करताना शाळेच्या वेळापत्रकाशी संलग्न असे वेळापत्रक तयार करावे. तर आता आपण काही नमुना वेळापत्रक पाहूया. नमुना वेळापत्रक 1. एखाद्या शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 4थी असे 4 वर्ग असून डिजिटल क्लासरूमची संख्या 1 असल्यास तासिकांचे नियोजन करताना प्रत्येक आठवड्यात सर्व इयत्तांचे त्यांच्या विषयांप्रमाणे वेळापत्रक तयार करावे. डिजिटल क्लासरूमची संख्या 1च असेल तर पूर्ण एका दिवसामध्ये डिजिटल क्लासरूम हा कमीत कमी 3.5 ते 4 तास सुरू राहील अशा प्रकारचे वेळापत्रक बनवावे. नमुना वेळापत्रक 2. एखाद्या शाळेत इयत्ता 1ली ते 10वी असे 10 वर्ग असून डिजिटल क्लासरूमची संख्या 1च असेल तर तासिकांचे नियोजन करताना प्रत्येक आठवड्यात सर्व इयत्तांचे त्यांच्या विषयांप्रमाणे वेळापत्रक तयार करावे. शाळेमध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त डिजिटल क्लासरूम असतील तर पूर्ण दिवसामध्ये डिजिटल क्लासरूम हा कमीत कमी 2.5 ते 3 तास सुरू राहील अशा प्रकारचे वेळापत्रक बनवावे. नमुना वेळापत्रक 3. एका शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 7वीचे 7 वर्ग आणि डिजिटल क्लासरूमची संख्या 3 असल्यास डिजिटल क्लासरूम क्रमांक 1 मध्ये 1ली, 2री आणि 3री, डिजिटल क्लासरूम क्रमांक 2 मध्ये 4थी आणि 5वी, तर डिजिटल क्लासरूम क्रमांक 3 मध्ये 6वी आणि 7वी असे इयत्तांचे नियोजन करावे. एका डिजिटल क्लासरूममध्ये शिकणाऱ्या वर्गांची संख्या कमी असल्यास डिजिटल लर्निंग आवर्स जास्त ठेवता येतील. तसेच एका डिजिटल क्लासरूम मागे जास्त वर्गसंख्या असल्यास डिजिटल लर्निंग आवर्स त्या तुलनेने कमी द्यावे लागतील. अशा पद्धतीने तुमच्या शाळेमधील उपलब्ध इयत्ता आणि डिजिटल क्लासरूमची संख्या लक्षात घेऊन वेळापत्रक बनवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात करावी. वेळापत्रक बनविताना कोणतीही अडचण आल्यास किंवा मदतीची गरज भासल्यास प्रथम इन्फोटेक फाउंडेशनच्या नेमून दिलेल्या प्रतिनिधीशी संपर्क साधावा.